आरामात मी इथलंच होत याला वळतात कंटेंट. मागच्या व्लॉग मध्ये गाडी नव्हती, या व्लॉग मध्ये आहे. बट अरे आपला खाली आहे. थांब 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 थांब, उतर उतर. अय गाडी खाली आहे. अय रेस दे जरा, अय रेस दे. हा काय इथं गाडी खाली नाही आला रे. गाडी खाली आला नाही, गेलाय. माझी पण गेला तो. ए थांब. वेलकम बॅक टू न्यू युट्यूब व्हिडिओ. तर बघितलात मी आता पहिला तो पार्ट टाकला, त्यात काय झालं, मी जस्ट असा व्लॉग स्टार्ट केला आणि गाडीच्या खाली असा कुत्र्या जाण्याचा आवाज आला. तर आम्ही बघितलं पाठी, तर गाडीच्या खाली आमच्यामुळे कुत्रा नव्हता गेला, बट ते एक कुत्र्याची एक पौज आलती आणि त्याच्यामुळे तो कुत्रा आमच्या गाडीच्या खाली आला. सो असे काही इन्सिडेंट होतात व्लॉग मध्ये. बट आता आमच्यासोबत इन्सिडेंट झालाय तो सांगतो. तर आम्हाला करायची होती अष्टविनायकची सिरीज कंटिन्यू, बट काय झालंय, गाडीचा होतोय प्रॉब्लेम जरासा. तुम्ही बघू शकता गाडीचा गिअर हालतोय आणि गिअर शिफ्टिंग मध्ये येतोय प्रॉब्लेम. सो मग आम्ही ठरवला की आज, कारण का आम्ही दर फ्रायडेलाच ठरवतो जायचा, कुठे जायचं असेल तर हा फ्रायडे आमचा मॅच हे नको व्हायला, जायला नको, म्हणून आम्ही प्लॅन केलाय की अष्टविनायकची सिरीज तर आम्ही कम्प्लीट करूच, नेक्स्ट फ्रायडेला पासून करू. बट आजचा ब्लॉगचा डे नको जायला म्हणून आम्ही आमच्या जवळपासच व्याघ्रेश्वर मंदिर आहे, जो बोरगावच्या जरा थोडाच पुढे आहे. सो तो पण एक चांगला डेस्टिनेशन आहे आणि तिकडे फिरण्यासारखं पण खूप काही आहे. आणि तिकडे आम्ही पीसफुल, आम्हाला जेव्हा पण काही वाटत असेल ना की माइंड फ्रेश करायचं असेल तेव्हा आम्ही तिकडेच जातो. सो तुम्हाला पण आम्ही दाखवतो की तो का आमचा माइंड तिकडे पीसफुल राहतो आणि का तिकडे शांतता असते. सो व्लॉग कंटिन्यू बघत राहा. लेट्स गो. तर मी याच व्ह्यूमुळे बोलत होतो, इथं पीसफुल असतो, वारा बघा, खिडकी उघडलं तरी एकदम असा वारा वगैरे चांगला येतो. इकडं सगळेजण असा फिरायला येतात, मोठे मोठे लोक. इकडे काय बोलतो आपण, लोक खेळायला वगैरे येतात. आपली पेंटची सगळी इथे जण मॅचेस वगैरे, क्रिकेटचे मॅचेस खूप होतात सॅटर्डे संडे. आणि पहिला जेव्हा मी या रोडला आलतो ना, तेव्हा या रोडलाच मी गाडी घेऊन आलतो आणि त्यामध्ये काय झालं की इथंच गाडी माझी हे झालती थांबलेली आणि मला इथूनच अशा गाडीत युटर्न घ्यायला लागलेला, जो पण तो मला दुसऱ्याने घेऊन दिलता. सो या प्लेसचे आमच्या इथं काय बोलतात, खूप आठवणी आहेत. ते इकडे बघू, तर पाठच्या गाडीवाला काहीतरी मला बोलतोय, आता बघ बघत बोललो ना, इथे गाडी चालवणं पण कठीण आहे. म्हणजे ज्याला गाडी चालवता येते तोच चालू शकतो, कारण का इकडचे रोड पण स्ट्रिप्स आहेत आणि लोक पण वेगळ्याच आहे. ठीक आहे, असू दे, तरी पण एक्सपिरियन्स कामाला येतो ड्रायव्हिंगचा. तर व्याघ्रेश्वरला जाताना इकडेच एक शिव मंदिर लागतो, जो की झी गार्डन वाल्याने केलेला आहे. तर म्हणजे कधी आम्हाला वाटलंच की कुठे जायचं असेल तर आम्हीच या शिव मंदिरच्या इथं पाया पडायला येतो. कारण का बघू शकता तुम्ही, हा शिव मंदिर आहे आणि त्याच्या साईडचा असा ॲटमॉस्फिअर आहे, खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. आज कोण नाही इकडे, बट बहुतेक वेळा इकडे गर्दी असते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव बोलू आणि आपली जर्नी इकडून पुढे कंटिन्यू करू. ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललेलो इथं पीसफुल का वाटतं, कारण की इथं बघा, इथे ढग कसे दिसतात, इकडचा ग्रास कसा आहे, इकडचा ॲटमॉस्फिअर बघा, ढग वगैरे. ती तिकडे गाडी लावलेली आहे आणि ढग वगैरे बघू शकता, कसं चांगलं वाटतं.
इथे कोणाला पीसफुल नाही वाटणार सांगा. सो इकडून पूर्ण अशी पेंटची सिटी दिसते. आम्हाला असं कधी वाटलं की माइंड फ्रेश करायचंय, काय करायचंय, तर कुठला प्लेस असेल तर पहिला प्रायोरिटीसाठी आमच्यासाठी तरी हाच आहे. सो या प्लेसवर आम्ही थोडा वेळ थांबलो, 15 मिनिटं थांबलो. त्याच्यानंतर पुढे टायग्रेश्वरची जर्नी केली. मी या प्लेसला का बोलत होतो की भारी आहे म्हणून ते तुम्ही बघू शकता. कारण की इकडे पूर्ण असं काय बोलतात फॉगने सगळं भरलेलं आहे. एकदम म्हणजे फॉगी ॲटमॉस्फिअर झालेलं. कारण का थोडासा पाऊस आलता त्याच्यामुळे सगळीकडे इथे आपल्याला काय बोलतात ढग आपण बोलतो ना खाली उतरतात तसा फील झालेला आहे. आवाज येत असेल तर इकडं बर्डचा असा थोडा थोडा आवाज पण येतोय. इथे गाडी उभी करून मधल्या रोडमध्ये हा फक्त व्ह्यू एक्सपिरियन्स करण्यासाठी थांबलोय. खाली डोंगर आणि वरती सगळा धुका. सो तेच बोलतोय घरातूनच निघू ना तेव्हा काय आपल्याला असा एक्सपिरियन्स भेटेल. काय बोलू ना काय हो काय बोललो बा काय गावचं आकबरने पण झालं. आता मग सुरू जा दर्शन गाडी गाडी साहेबांची मी फोटो गावठी मारतो का? नाही पवित्र माणूस, पवित्र माणूस. अरे अरे पाय दे ना. पाऊस पडतो जाम. येऊन तर काय पाऊस काय कसं काय पाऊस कसं साहेबांकडे पैसे. आम्ही ड्रायव्हर साहेब आहेत. साहेब माझ्याकडे पैसे साहेब साहेबांची चैन बघा. साहेबांची चैन आहे सोन्याची. काय पाहिजे जाल काय 20 रुपये दिल्यावर जाल. 20 रुपये दिल्यावर जाल काय. ठीक आहे. आपल्याला साहेब चालले ते पैसे द्यायला. मी खरपडाला असतो खारपडायला काय खरपाडा का सर भट आरामात. मी इथलंच होत. याला बोलतात कंटेंट. टायग्रेश्वरच्या रोडच्या एंड पर्यंत आम्ही गाडी ठेवलेली आहे आणि नंतर पुढे इकडून असं चालतच जायला लागतो. कारण का रोड बघू शकता की किती स्टिफ आहे आणि त्यामुळे जर देवळात आणि साईडला जर वॉटरफॉल आहे तिकडे पण जायचं असेल तर काय बोलतो आपल्याला चालतच जायला लागतो. जास्तीत जास्त बाईक खाली जाऊ शकते या रोडमधनं, बट 4 व्हीलर काय जाऊ नाही शकत. तर 5-10 मिनिटाच्या वॉकिंगच्या डिस्टन्सने तिकडून आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हा असा मंदिर आहे. तर मंदिराचा मला अजून रोड कळत नाही. माझा खूप प्रॉब्लेम आहे माहिती आहे रोडच्या बाबतीत की मला रोडच समजत नाही कुठे आहे म्हणून. सो गेट तर त्या तिकडनं गेट आहे. लॉक करण्याचं नाही विसरलो. सो इकडनं गेट आहे, एंट्री आहे, बट बाहेरूनच दर्शन घ्यायला लागेल वाटतं. कॉज गेट बंद आहे म्हणून. तर मंदिरात आम्ही दोघंच आहोत, कोणच नाही आहे. आणि असं कोण नाही आहे सो असं पूर्ण अंधारच वाटतंय. खूप ॲडव्हेंचरच वाटतंय. कारण का बघू शकता इकडे पण कोण नाही, इकडे पण कोण नाही, इथे पण कोण नाही आणि सगळीकडेच कोण नाही. आणि वारं पण असं सुटलं आहे सायलेंटली. सो जरा वेळ थांबू, पाया पडू आणि इकडनं आम्ही निघू घरच्या परत घरी.
इकडून लांबूनच दर्शन घ्यायला लागेल आम्हाला, कॉज दरवाजा बंद आहे. आणि तो बघा त्रिशूळ बघू शकता, तिकडे महादेवांची मूर्ती आहे. सो इकडंच दर्शन घेऊन बाहेरून आम्ही आता आमचा काय बोलतात परत पेंडला निघू. सो व्याघ्रेश्वरच्या मंदिरात आम्ही बाहेरूनच पाया पडलो, कारण की देवळाचा लॉक लावलेला आहे. बट हा लॉक खूपच म्हणजे थोडा ॲडव्हेंचरस होता आणि फनी गोष्टी पण खूप झाल्या यात. सो आता व्लॉग काय असे चालूच राहणार आहेत. तर अशाच टाईपचे अजून फनी किंवा ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचरस व्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ अशाच येत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग. तर व्हिडिओ तर एंड केली, बट तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मग सो परत व्हिडिओ करतोय. कारण की या ॲटमॉस्फिअरमध्ये जो वातावरण आहे, ज्या ॲटमॉस्फिअरमधून आम्ही आलोत, कारण का इथं कोणीच नाही आहे आणि आम्ही त्या रोडमधनं आलोत, ज्या रोडमधनं आम्हाला काही दिसतच नाही आहे. लगभग 10 मिनिटाचा रोड होता तो, जो आम्हाला प्रेझेन्स करत होता की काहीतरी आहे म्हणून. म्हणजे चालताना पण गुजबम्स वाटत होते, साईडला पण असं फील होत होतं की काहीतरी एनर्जी आहे म्हणून. सो मी तेच बोलतोय, जर म्हणजे आपल्याला असे काय फील करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हलनेच फील करता येतील. आणि जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर बाहेर फिरून असं काही ॲडव्हेंचरस करून तरच आपल्याला तो फील येईल. सो म्हणून आमचा मोटोच हा आहे की आम्ही जो व्लॉग करतोय ना, तर आमचा मोटोच हा आहे की आम्हाला एक्सपिरियन्स घ्यायच्यात आणि तोच एक्सपिरियन्स घेऊन आम्हाला आमची जर्नी ही आहे ती कंटिन्यू करायची. सो आमचा व्लॉग पण तसाच राहील आणि हा एक्सपिरियन्स पण तसाच राहील.